आई मानवजातीचे पहिले दैवत परमपूज्य शिवप्रसाद देवरू भोज येथे धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धीच्या वतीनं वरमहालक्ष्मी पूजा कार्यक्रम उत्साहाने संपन्न। पृथ्वीतलावरील अनादी कालापासून आईचं महत्त्व अगाध आहे। मानवजातीचे पहिले दैवत आई आहे। सर्व धर्मामध्ये आईचा महिमा श्रेष्ठ सांगितला आहे। महिलांच्या मध्ये असलेल्या अद्भुत शक्तीमुळे आपली भारतीय संस्कृती टिकून आहे। धर्मस्थळने धार्मिक कार्याबरोबरच महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिलं असल्याचं प्रतिपादन परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांनी व्यक्त केले। ते भोज तालुका निपाणी येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना BC ट्रस्ट निपाणी 2 यांच्या वतीनं आयोजित केलेल्या वरमहालक्ष्मी पूजा व धार्मिक कार्यक्रमामध्ये बोलत होते। अध्यक्षस्थानी लक्ष्मी मगदूम या होत्या। आमदार सौ शशिकला चुल्ले म्हणाल्या, महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम निपाणी मतदारसंघात आम्ही केलं आहे। आज धर्मस्थळने धार्मिक, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात समाजामध्ये एक पुढचं पाऊल टाकून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या असून धर्मस्थळचे कार्य कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। धर्मस्थळचे जिल्हा निर्देशक सुरेंद्र यांनी प्रास्ताविकमध्ये धर्मस्थळाच्या कार्याचा आढावा घेतला। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सदानंद कटिगौंडा यांनी केलं। त्यानंतर परमपूज्य शिवप्रसाद देवरू, आमदार सौ शशिकला चुल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या धर्मस्थळ संघाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या शांता डोमणे पेडक्याळ व अक्काताई दगडे कसनाळ या निराधार महिलांना पेन्शन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अलका सूर्यवंशी यांना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य मंजुरी पत्राचं वितरण शिवप्रसाद देवरू व आमदार सौ शशिकला चुल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास दत्तसागर कारखाना संचालक आप्पासाहेब पाटील, शीतल बागे, रमेश पाटील, डॉक्टर सुदर्शन मुराबट, डॉक्टर बापू हंपणावर, भरत गुरव, धर्मस्थळचे योजना अधिकारी मंजुनाथ सी, वीरेंद्र बुर्ची, राजू स्वामी, श्रवण सौदागर, रेश्मा कोंडेकर इत्यादी मान्यवर, सेवा प्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आभार प्रवीण मुतगी यांनी मानले। भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ತಾಯಿಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನವನ್ನು ಈ ದೇಶ ನೀಡಿದೆ। ತಾಯಿ ಅಂದರೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇವರು ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ವೇದಗಳಲ್ಲಾಗಲಿ, ಪುರಾಣಗಳಲ್ಲಾಗಲಿ, ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮುಕ್ಕೋಟಿ ದೇವರುಗಳಿಗಿಂತ ನಮಗೆ ಮೊದಲ ದೇವರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ತಾಯಿ ನಮಗೆ ಮೊದಲ ದೇವರು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ। ಅಂತಹ ಶಕ್ತಿ ತಾಯಿಯಲ್ಲಿದೆ। ತಾಯಿ ಅಂತಂದ್ರೆ ಎರಡಕ್ಷರ ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲವನ್ನ ಒಳಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ಶಕ್ತಿ। ಆ ಶಕ್ತಿ ಇರದೇ ಇದ್ರೆ ಇವತ್ತು ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾರು ಜನ್ಮವನ್ನು ತಾಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ತನ್ನ ಎಲ್ಲ ನೋವುಗಳನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ಒಬ್ಬ ತಾಯಿ ನಮಗೆ ಜನ್ಮವನ್ನು ನೀಡುತ್ತಾಳೆ। ಪೂಜ್ಯರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ। ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದು ನಾವು ದುಡ್ಡಿನ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಲ ಮ್ಯಾಗ ನಿಂದಿರುವಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರು ಕೊಟ್ರಂದ್ರೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಪೂಜ್ಯರು ಮತ್ತು ಅಮ್ಮನವರು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮರಿಬಾರ್ದು। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತಾಕತ್ತೈತಿ। ಇವತ್ತು ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅದು ಯಾರ ರೂಪ ಐತಿ? ಹೆಣ್ಮಗಳ ರೂಪ ಐತಿ। ನೀವು ಶುಕ್ರ ಗೌರಿ ಮಾಡ್ತೀರಿ, ಎದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡ್ತೀರಿ? ನಮ್ಮ ಹತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಬರಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಿ। ವಿದ್ಯೆ ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ಸರಸ್ವತಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಿ। ಶಕ್ತಿ ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ದುರ್ಗಾ ಮಾತೆಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರಿ। ನವರಾತ್ರಿಯಾಗ ಮಾಡ್ತೀರಿ ದುರ್ಗಾ ಪೂಜೆ, ದೀಪ ಹಾಕ್ತೀರಿ। ಅಂದ್ರೆ ಈ ದೇವರುಗಳು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಯ ರೂಪ। ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಾರ, ಶಕ್ತಿ ವಿನಾ ಶಿವ್ ಶವ್ ಹೈ।